विठ्ठल विठ्ठल मंडळी, आज पुन्हा आपण आलोय आपल्या नेहमीच्या पॉन्डवरती. आपल्या सोबत आहेत नरेश भाऊ. तर पावसाळा संपल्यानंतर आम्ही फर्स्ट टाइम आलो इथे. पावसाळा संपला म्हणजे नारळी पौर्णिमा झाल्यानंतर. ॲक्च्युली फिशिंग सीझन आता सुरू झालाय, तर आम्ही आलोय ट्राय करायला. काय मिळतं बघूया. सो एन्जॉय. आता वाजले सकाळचे 8:30. वातावरण क्लाउडी झालंय, बहुतेक पाऊस येईल. बघूया. आम्ही प्रयत्न करतोय, पण मासे सर्व ऑक्सिजनसाठी वरती आले. जोपर्यंत सनलाईट येत नाही तोपर्यंत काही चान्स नाही आहे. केवढं जावा तुम्ही शॉर्ट्स वर द्याल. इथे ना ना तर आता आपण लोकेशन चेंज केलंय, कारण लास्ट लोकेशनला काहीच इन्क्वायरी नव्हती. कासव फक्त फिरत होती आणि कासवांचा खूप त्रास वाढला होता.
म्हणून आम्ही लोकेशन चेंज करून थोडं आतल्या साईडला आलो. तर बघूया आता इथे काय मिळतं का. पहिला मासा लागलेला आहे आणि हा आहे तिलापिया. स्लिपरी आहे, खूप बुडबुडीत आहे, छोटा पण ठीक आहे. फर्स्ट फिश आहे, पण घेऊया याला. नरेश भाऊंचा आत्ताच एक मिस झालाय मासा. हा आहेत आहेत, काढूया आपण. आता इन्क्वायरी आहे, खाली मासे आलेत. ब्रेड लावूनच पकडतोय मासे. तिलापियाला ब्रेड खूप आवडतो खायला. वातावरण तर पूर्ण क्लाउडी झालंय, कधीही पाऊस येऊ शकतो. इथे ऍक्च्युली मोरपंख लावायला पाहिजे. हो ना, काढू नका, आहे तिथे काय अजून वाढू. नरेश भाऊंनी काढलाय छान. आणि हा तुम्हाला दाखवतो, हा मेल आहे. त्याचा कलर बघा, बघा कसा रेड कलर आहे याला टेलला. तर हा मेल फिश आहे. हा खाली असणारच गव्हाळ. पाव थोडा आणखीन टाकूया आपण. आणखीन एक मिळालं आपल्याला, छोटा आहे पर चलेगा, बराच वेळाने मिळाला. तो चल, चांगली साईज आहे. चौट्याने भरलेले आहेत. तर असा होता आजचा दिवस. आम्हाला 3 तिलापिया मिळाले आणि काटेरी म्हणजे आम्ही त्याला कवई पण बोलतात, ते 5 फिश मिळालेत. आणि एवढा सुंदर निसर्ग बघायला मिळालाय. ग्रीन ब्ल्यू सुंदर कलर दिसतात सर्व. आणि तुम्हाला मी एक फुलं दाखवतो इथे आलेली. किती छान पर्पल कलरची फुलं आहेत. आणि पावसाळ्यातच येतात, नंतर मग ती बघायला नाही मिळणार आहेत. तर चला, थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. असेच व्हिडिओ तुम्हाला येत राहणार या चॅनलवरती. तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.